टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती आणि याचा परिणाम मुंबईतील जनजीवनावरती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आज देखील मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, परंतु मुंबईमध्ये ठिकठिकाणी आज देखील रिमझिम पाऊस पडतोय। त्याचसोबतच मुंबईमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या दादर हिंदमाता परिसरामध्ये आहे। या ठिकाणी देखील रिमझिम पाऊस पडतोय आणि त्याचसोबतच मुंबईमध्ये संपूर्ण ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। गेल्या 2 दिवसांमध्ये आपण जर पाहायला गेलं तर जवळपास सर्वत्रच 250 मिमीहून अधिक पावसाची नोंद जी आहे ती मुंबईतील विविध भागांमध्ये झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत होतं आणि मुसळधार पावसाचा फटका मुंबईकर आणि सर्वसामान्य नागरिकांवरती झाल्याचं पाहायला मिळत होतं। कारण की ज्या पद्धतीने पाऊस पडत होता त्याचा परिणाम जो आहे तो मुंबईच्या जनजीवनावरती झालेला पाहायला मिळाला। काल पूर्णपणे शाळा ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या। परवा देखील मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती, परंतु आज सर्व शाळा सुरू राहतील असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। परंतु आता आपण जर परिस्थिती मुंबईमधली पाहिली तर मुंबईमधील रस्ते वाहतूक सुरळीत आहे, परंतु मुंबईमधील जी लोकल लाईफलाईन समजली जाते ही लाईफलाईन थोडीशी उशिरा सुरू असल्याची माहिती मिळते, परंतु सध्या तरी मुंबईमधील रस्ते वाहतूक सुरळीत आहे। आज देखील मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काल रात्री 8:30 वाजल्यापासून सकाळी 5:30 वाजेपर्यंत मुंबईतील विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली असली तरी अजून देखील कुठेही पाणी भरलं नसल्याची मुंबई महानगरपालिकेच्या वतीने माहिती देण्यात आलेली आहे। यामध्ये सर्वाधिक 241 मिमी पावसाची नोंद ही विक्रोळीमध्ये झालेली आहे। सर्वात कमी ही 80 मिमी पावसाची नोंद ही कुलाब्यामध्ये झालेली आहे। सध्या तरी मुंबईमध्ये कुठेही पाणी साचलेलं नाही, कारण की गेल्या 2 दिवसाची परिस्थिती आपण जर पाहिली तर पहाटेपासूनच मुंबईतील सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात होत होती आणि याचा परिणाम मुंबईतील जनजीवनावरती झालेला पाहायला मिळत होता। आज मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, परंतु सध्या मुंबईमध्ये कुठेही पाणी साचलेलं नाही। त्यासोबतच रस्ते वाहतूक सुरळीत आहे, परंतु लोकलवरती थोडासा परिणाम जो आहे तो झालेला आहे, कारण की ढगाळ वातावरण असल्यामुळे लोकल वाहतूक जी आहे ती थोडीशी उशिरा चाललेली आहे। त्याच्यामुळे आज मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असला तरी देखील शाळा सुरू आहेत आणि आता तरी मुंबईमधील वाहतूक जी आहे ती सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।